2023 आमचं स्टिकर आहे अजून. आता इथून आहे शिंकुला पास. मुझाभाई शिंकुला पास कितना है अपना यहाँ से? आपलं विमान इथं उभं आहे. चलो इट्स टाइम. आता आम्ही निघालो इथून. आम्ही फायनली लंचसाठी ब्रेक घेतला जिस्पामध्ये. मी प्रयत्न करत होतो नदीच्या जवळचं हॉटेल घेऊ, बट ठीक आहे. आम्ही थांबलोय गोंबुरंजनच्या अलीकडे. सुप्रभात आणि नमस्कार मंडळी. माझं नाव आहे ऋषिकेश आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अजून एका ब्लॉगमध्ये. आत्ता टाईम झाला आहे 7:30 आणि आम्ही ब्रेकफास्टला चाललो आहे. कडक ऊन आहे तसं, पण थंडी पण तेवढीच आहे. एक गाडी आपली इकडे आहे. 2 गाड्या मी ब्रेकफास्टच्या तिथंच लावल्यात वॉर्मअप व्हायला. थोडा लेट होईल असं वाटतंय कारण की ब्रेकफास्ट अजून रेडी नाही. सो 9 पर्यंत आम्ही निघू. अजून आंघोळ नाही झाली माझी तशी. 9 पर्यंत निघायचा प्लॅन आहे. या आहेत आपल्या 2 गाड्या अजून. की थंडी, भयानक थंडी. काल आम्ही हॉटेलच्या बाहेर इथं येऊन फोटोज काढत बसलेलो. हा वाला जो व्ह्यू आहे हा वाला आम्ही ट्राय करत होतो. आलेत बऱ्यापैकी फोटो. नक्की चेकआउट करा. इंस्टाग्रामवरती आम्ही हे सगळे फोटोज पोस्ट केलेत. आम्हाला आता हा वाला रोड आहे रिटर्न जायला, म्हणजे मनालीला जॉईन होतो. हा मनाली हायवेला, मनाली लेह हायवे. आणि आय डोंट नो तिकडे तुम्हाला ट्रक दिसतात आहे का? हां, ही जी ट्रक चालली हा वाला गुगल मॅपला रोड आहे जसं मी काल बोललो. तर हा रोड पुढे जाऊन ब्रिजने राईट साईडला याच रोडला जॉईन होतो. हा इंटरनल रोड आहे सिटीचा पुणेमधला. तर हाच आपल्याला त्या रोडला कनेक्ट होऊन किलाँगला जाता येईल. किलाँग असेल अराऊंड 150-200 किलोमीटर्स इथून. आणि एक 5-6 तासाचा प्रवास. शिंकुला पास लागेल आपल्याला. तिथं वॉटर क्रॉसिंगचे चान्सेस आहे. सो तिथं थोडाफार टाईमपास होईल. बाकी तर रोड ओके. चलो भेटूया बाईकवर ब्रेकफास्ट करून. चलो फुल्ली गेअर्ड अप. वाजलेत 9:15 आणि आम्ही निघालोय. लेट झाला ब्रेकफास्टच आम्हाला लेट मिळाला ॲक्च्युली, त्यामुळे थोडा सीन झाला, बट ठीक आहे. तर हे होते आमची रूम. आम्ही गाडी इथंच लावलेल्या जवळ. लगेच गाडी गार होते. तरी सकाळी सकाळी वॉर्मअप केल्याने म्हणून लगेच चालू होते गाडी. तर आम्ही इथं होतो डोलमा न्यू कॅम्प साईट टूरने. गुगल मॅपला डोलमा कॉटेजेस अँड स्टे असं काहीतरी नाव आहे. नक्की चेकआउट करा, भारी प्रॉपर्टी आहे. हॉटेलच्या थोडंसं पुढे आल्यावरती आपल्याला हा याकवाला ट्रॅफिक लागलाय. आणि हा जो रोड जॉईन होताना दिसतोय तुम्हाला राईट साईडला, तो गुगल मॅपला आहे. आणि आपण ज्या रोडवर करंटली आहे लेफ्ट साईडने, तो गुगल मॅपला नाही आहे. बट आता इथून आपण जॉईन झाल्यावर हा थ्रू आउट म्हणजे रोड मनालीपर्यंत, मनाली किंवा लेहपर्यंत हा पूर्ण गुगल मॅपला दिसतो. इथून आपल्याला आता गोंबुरंजन दिसायला लागला जवळ. ऑल्दो तो अजून एक 5 किलोमीटर तर नक्कीच आहे, बट ॲटलिस्ट जवळ दिसायला लागलाय. गोंबुरंजनच्या जवळ आल्यावरती आम्हाला असं दिसलं की इथं खूप सारे स्टेचे ऑप्शन आहे. म्हणजे कॅम्पिंग सुद्धा आहे किंवा छोटे टेंट्स वगैरे तसं पण ऑप्शन्स आहेत. सो आम्ही तेच म्हटलं की यार पुढच्या वेळेस आम्ही इथं आलो झंस्कारमध्ये तर नक्की इथं एक दिवस आम्हाला स्टे करायचं आहे. कारण की इथून आहे ना मिल्की वेचे वगैरे व्ह्यूज आहे ना जे ते एक नंबर दिसतात. सो आम्ही तेच म्हटलं की यार पुढच्या वेळेस नक्की इथं स्टे करायचं आपल्याला. आम्ही थांबलोय गोंबुरंजनच्या अलीकडे चेकपोस्टला. एंट्री करायची होती इथं. चिस्टन आम्ही थांबलोय गोंबुरंजनला. फोटोशूट चालू आहे इथं. आता इथून आहे शिंकुला पास.
मुजा भाई शिंकुला पास कितना है अपना यहाँ से? वही है ना, 5 किलोमीटर? 5 तो नहीं होगा, बस ज्यादा होगा, 10 किलोमीटर। ओके ठीक है। थोड़ा बर्फ में खेलना कूदना, फिर अभी तो बर्फ उधर लग रहा है। 15 ते 20 मिनिटं आम्ही टाइमपास करून गोंबोरंजनवरून आम्ही निघालो फायनली. बरेच फोटोज व्हिडिओज घेतले. आता इथून जसं तुम्ही ऐकलं की शिंकुला पास आहे अराउंड 15 ते 20 किलोमीटर ॲट मॅक्स. बट तिथं चढायला थोडा स्ट्रगल असू शकतो, कारण की स्नोफॉल का म्हणजे झालेला रिसेंटली आणि तो विरघळल्यावर खूप चॅलेंजिंग होऊन जातं ते. आता आम्ही सुरू केलं शिंकुला पास चढायला आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी स्नो आहे. आणि जसं आम्ही अजून वर जातोय तसं स्नोचं म्हणजे कवर वाढत चाललंय. आणि तीच भीती आहे आम्हाला की स्नो विरघळला की खूप अवघड होऊन जाईल या टेरेनला. पण जसं आम्ही एलिव्हेशन गेन करतो तसे व्ह्यू सुद्धा एक नंबर होत चालले. रोड अजून तरी चांगला दिसतोय, बट पुढे थोडा खराब असणार आहे, आम्ही एक्सपेक्ट करून चाललोय. छोटासा स्लशचा पॅच आहे. येते गाडी तरी अडकणार तर नाही गाडी, 100% येऊ दे. अंध इझी. कसं इझी आहे स्लश मधनं काढणं. फुलगार ना. हिमाचल प्रदेश. एक फोटो काढून घ्यायचा पटकन. हा हिमाचल चालू झालं इथं. लवकर फोटो काढतो. शिंकुला टॉपला पोहोचून आम्ही बोटसोबत फोटोज काढले आणि थोडंसं पुढे अजून थांबलो, कारण की या साईडने जे व्ह्यूज होते जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ते एक नंबर होते. म्हटलं आपण परत थोडंसं इथं फोटोज काढू आणि मग कंटिन्यू करू आपली राईड. चलो शिंकुला पासून आम्ही निघालोय. मनाली 140, चंदीगड 452, दिल्ली 671. आपल्याला मनालीच्या जवळ जायचं आहे, किलांगला. अराउंड 70 किलोमीटर्स असेल इथून. चल अक्षय. अरे थांब रे बाबा जरा. नशीब इथं पाणी नाही. बाबो लेणं चुकीची घेतली. नाही मी सांगतो. हा तर मग बरं मानसिंग सर. बाबो सगळे पेपर्स आहे. नीट बसत आम्ही. शिंकुला उतरल्यापासून रोडची कंडिशन अशीच आहे. मध्येच चांगले पॅचेस आहे, मध्येच खूप खराब पॅचेस आहे. तरी एवढी मोठी वॉटर क्रॉसिंग लागली नाही लकीली. बट मोस्ट ऑफ द रोड असाच आहे आणि आय गेस हायवेपर्यंत आपल्याला असाच रोड राहणार आहे. आपण आलो लेह मनाली हायवेला. पदूम 143, शिंकुला 39. रोड नाही, पार्किंग आहे. अपने को स्ट्रेट जाना है ना. हाँ 2 मिनट, मेरा थोड़ा सिर दुख रहा है. आपण आता पोहोचलोय दारचाला आणि हा जो समोर बोर्ड आहे त्याच्यावर लिहिलं आहे की वेलकम टू द लॉंगेस्ट ब्रिज ऑन लेह मनाली हायवे. सो हा लेह मनाली हायवेवरचा सगळ्यात मोठा म्हणजे लॉंगेस्ट ब्रिज. मी लास्ट टाइम लेह मनाली हायवेला आलेलो 2023 मध्ये. ते सुद्धा मी किलाँगपर्यंतच आलेलो. आणि हे जे लेफ्ट साईडला आपल्याला दिसतं तिकडनं जिस्पा आणि किलाँग तोच रोड आहे आपल्याला. फायनली जिस्पाला पोहोचलो आणि आता प्लॅन आहे लंचचा. सो रिव्हर साईड एखादं रेस्टॉरंट असेल तर तिथं आमचा प्लॅन आहे थांबायचा. बघूया.
तर आम्ही फायनली लंचसाठी ब्रेक घेतला आहे जिस्पामध्ये. मी प्रयत्न करत होतो नदीच्या जवळचं हॉटेल घेऊ, बट ठीक आहे, हे थोडं ठीक वाटलं. तर अल्पिनिस्ट कॅफे, लेट्स गो. A few moments later. चलो लंच डन. आता आपण इकडनं निघू. आपल्याला अजून 1 तासाचा प्रवास आहे. ऑलमोस्ट 25 to 30 किलोमीटर्स आहे आणि घाट आहे बऱ्यापैकी. सो 1 तास तर नक्कीच जाणार आहे आपल्याला. किलाँगमध्ये आहे आपलं हॉटेल. सो बघूया 1 तासात तर होपफुली आपण पोचलो पाहिजे. चला किलाँगला तर आपण पोचलोय आणि आपण बॅकअप व्हॅनसाठी थांबलेलो, जी जस्ट आली आहे. सो आता जाऊया. इथून 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे, पूर्ण इंटरनल रोड आहे. सो एक 15-20 मिनिटात तर आपण हॉटेलला पोहोचूनच जाऊ. आम्ही त्याच हॉटेलला राहणार आहे जेव्हा मी 2023 मध्ये स्पिती राईडसाठी आलेलो. सो सेम हॉटेल आहे, डेकिड म्हणून आहे हॉटेलचं नाव. सो मी तुम्हाला स्पितीचं जर स्टिकर असेल तर ते नक्की दाखवेल तिथं जाऊन. चलो फायनली आम्ही आलो हॉटेलला. हे आहे हॉटेल, हॉटेल डेकिड. हा काय व्ह्यू आहे आमच्या हॉटेलमधनं. 2023 मध्ये समोरच्या सगळ्या माउंटन्सला बर्फ होता. यावेळेस ऑब्व्हियसली आम्ही 1 महिना लेट आहे. लास्ट टाइम आम्ही मे मध्ये आलेलो, तर जूनमध्ये आलो आहे. सो आता आम्ही निघालो आहे. लोकल 2-3 स्पॉट्स बघितलेत आम्ही, तर थोडं फिरून येतो. 20 किलोमीटर्स आहे टोटल. 2023 आमचं स्टिकर आहे अजून. तर आपण आलोय शशूर गोम्पायन मॉनेस्ट्री या लोकेशनला. सो व्ह्यू काय इकडून असा आहे, बट जो क्लाइंब होता तो एकदम खतरनाक होता. किती अल्टिट्यूड गेन झालाय माहिती नाही, बट आपलं विमान इथं उभं आहे. चलो इट्स टाइम. आता आम्ही निघालो इथून डिरेक्टली आम्ही चाललोय हॉटेलला. थोडंसं मला डेटा ट्रान्सफर करायचा आज, आणि मग आम्ही उद्या आहे आमचं सो मोरिरीचा प्लॅन. सो मोरिरी आहे इथून अराउंड 320 किलोमीटर्स. पेट्रोल पंप नाही आहे, त्यामुळे इकडनंच फुल करून जाणार आहे आणि जेरी कॅन्सी कॅरी करणार आहे. सो तसा आहे प्लॅन. तर या व्लॉगमध्ये इतकंच. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.